स्टूल राहिलं होतं. अरे अरे सॉरी. झालं हां नाही ॲक्च्युली ते अग्रीमेंट आता काय? म्हणजे अग्रीमेंट प्रमाणे एक मुद्दा अजूनही राहिला आहे. म्हणजे अग्रीमेंटमध्ये असं मेन्शन्ड आहे की भाडेकरूंनी घरमालकाला रोज निदान एक तरी मॅजिकवाला स्माइल द्यायचा. निदान एक स्माइल मॅजिकवाला प्लीज. एक हा वन मोर प्लीज. यू कॅन डू बेटर. सुजित नेहमीप्रमाणेच लेमन वॉटर विथ हनी. ओके. सॉरी मॅम, आता मी तुमचं कोणतंच काम करू शकणार नाही. कुणाशी बोलतोयस तू? अरे काय बोलतोयस हे तुझं तुला तरी कळतंय का? मॅडम, आम्हाला मोठ्या सरांनी एक महत्त्वाचं काम दिलंय आणि ते झाल्याशिवाय दुसरं कोणतंच काम करायचं नाही असं त्यांनी बजावलंय. कसलं काम? मॅडम, ते सांगायला माझ्याकडे खरंच आता वेळ नाहीये. व्हॉट? मला ना त्या अँटिक रूम मध्ये जायचंय आणि तिथे काही वस्तू शोधायच्यात. सॉरी मॅम. सुजित हॅलो हॅलो फ्रान्सिस, व्हॉट्स हॅपनिंग? सकाळचं काय काय गडबड सुरू आहे घरामध्ये? या म्हाताऱ्याने नक्की काय शोधायला सांगितले सगळे? गुड मॉर्निंग पप्पा. नशीब आज एक तास लवकर उठलात. नाही, गुड आफ्टरनून म्हणण्याची वेळ आली असती माझ्या. झाले सकाळी सकाळी म्हातारीची कटकट सुरू झाली. खायचं सोप, आता माझा दिवस चांगला जाईल. काही पुटपुटला? नाही हेच मी म्हणत होते की सकाळी सकाळी काय गडबड सुरू आहे आपल्या घरात. तुम्ही सांगितल्यामुळे ना नोकर माझं काम न करता वस्तू शोधतायत. म्हणजे कुठली वस्तू शोधायला सांगितली तुम्ही त्यांना एवढी? काय ना, आपल्या घरात एक जुनी लक्ष्मीची मूर्ती होती, ती शोधतायत सगळेजण. तुम्हाला काही माहिती आहे का? नाही, तुम्हाला काय विचारतोय म्हणा मी. तुम्हाला जर माहीत असतं तर शोधायची वेळ आलीच नसते ना. नसत्या चौकशी करू नका. ते शोधाशोध करतायत, तुम्ही मदत करा. हो हो करते. सांगितलेलं ऐकून आलं? हं? कळलं नाही? चला आता चला. हॅलो, मी जगन्नाथ चौधरी बोलतोय. अरे, आपला प्रसादचा नंबर आहे का तुझ्याकडे? प्रसाद करमळेकर. हा आहे, मग दे ना. अरे काय, आता आमंत्रण करायचीत ना. हा, सगळ्यांचे नंबर पाहिजेत माझ्याकडे. हा म्हणलं, सांगतो, सगळं सांग. तुलाही आमंत्रण करणार आहे, सगळं सांग, काळजी करू. सांग. म्हाताऱ्याचं नक्की काय चालू आहे ना हेच कळत नाहीये मला. मला त्रास देण्यासाठी रोज नवीन नवीन मार्ग शोधत असतो. म्हातारा आहे कसा, त्याचा नातू आहे. याआधी यशचं नेमकं काय चाललंय हे बघायला हवं. इकडे सापडली मूर्ती? नाही. सापडली ना की आधी माझ्या हातात आणून द्यायची. लक्षात राहील.
जा. बोला मॅडम. यशने नवीन प्रॉपर्टी विकत घेतली अशी इन्फॉर्मेशन तुम्हाला दिली होतीस. हो मॅडम. ऍडिशनल इन्फॉर्मेशन काय आहे? म्हणजे ती प्रॉपर्टी कोणाची आणि त्या माणसाने ती का विकली? नेहा कामत नावाच्या बाईची ती प्रॉपर्टी होती. बँकेच्या लोन प्रकरणामध्ये अडकलेली होती. नेहा कामत? मी त्या प्रॉपर्टी पेपर्सची कॉपी पण मिळवली आहे. तुम्ही म्हणत असाल तर मी. हॅलो. काय चाललंय काय या दोघांचं? नेहाची प्रॉपर्टी यशने का विकत घेतली? का? नाही, हे प्रकरण ना जरा जास्तच गंभीर होत चाललंय. ती नेहा यशच्या स्वभावाचा गैरफायदा घेऊन त्याच्या गळ्यात तर पडत नाहीये ना? होय, असंच आहे. नाही सिंबी, तू वेळी सावध हो. तू एक काम कर, तू तुझ्या पसंतीची मुलगी बघून यशचं लगेच लग्न लावून टाक, तरच हा प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल. कारण नाहीतर ती नेहा या घरात येईल आणि असं घडलेलं मला चालणार नाही. अडकला काय तू? तुझा असा पुष्पा का झालाय? कर, तू माझी चेष्टा कर. आणि तू हे प्लंबिंगचा कोर्स कधी केलास? आज एकदम व्यवस्थित काम केलंस तू तिकडे. हा, म्हणूनच म्हणलं तू कर, माझी चेष्टा कर. आय एम इम्प्रेस्ड, सिरियसली. चल चल, ब्रेक झालाय. सॉरी. जेवून घेऊ. एक काम, एक मिनिट थांब. असं ठेव, सैल सोड. 1 2. ओके. हा ठीक आहे. हा ठीक आहे. चल जेवण घेऊ. मलाही भूक लागली. आज माझा डबा खा. हा. कशाची भाजी केली एवढी काळी ठिक्कर? खाऊन तर बघा, मस्त आहे. खाणार तू थोडी? मस्त आहे ना? नाही, तू जेवून घे जा. आत्ता म्हणाला असं तुला भूक लागली आहे. अरे भूक लागली, पण मी आज मागवणार आहे बाहेरून. तू जा, जेवून घे जा. अरे पण घरचा डबा असताना कशाला बाहेरनं मागवायचंय तुला? तो तुझ्यासाठी आहे. आता त्या डब्यामध्ये घरच्या मागवलेल्या मी कशाला कबाब मी हड्डी. तू जा ना, जेवून घे जा. काहीतरी प्रॉब्लेम आहे ना? हे तू हे असं सगळं बोलतोस म्हणजे डेफिनेटली काहीतरी प्रॉब्लेम आहे. काय प्रॉब्लेम मला सांग. नाही, असं काही नाहीये. तू जा, जेवून घे. नाही, कारण एरवी तू सतत माझ्या मागे मागे असतोस. माझा डबा सगळ्यात आधी तू खातोस. आता काय घडलंय नेमकं? अरे कसं आहे माहिती का, हा डबा आहे तुझ्यासाठी. बरं, प्रेमाचं कन्फेशन म्हणजे अर्थात तुझ्याकडनं आल्यानंतर त्याच्यानंतरचा हा पहिला डबा आहे. स्पेशल आहे ना. तू एकट्याने खाल्ला पाहिजे ना. त्यात नेहा तुझी वाट बघते. तू जा, पटकन जा, जेवून घे जा. ठीक आहे.